नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेतच असाल. तर सकाळपासून खूप घाईघाई होती म्हणून सकाळपासून काही ब्लॉग घेतलाच नाही मी. तर आता दुपार झालेली आहे, तर आता मी चालली आहे बाहेर. तर बाहेर कुठे चालली आहे तुम्ही सुद्धा बघा माझ्यासोबत. माझ्या ब्लॉगला स्किप करू नका आणि तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडतात का ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर चला भेटूया पुढे. जेवढं घाईघाईमध्ये निघाले ना मी तुम्हाला काय सांगू, खूप घाई. आता ओला बुक केली ती पण आता खाली थांबली. आमच्या तर रस्त्याचं काम अजून झालंच नाही बघा ना, किती दिवस झालं. तर चला ग्लासेस पण घेतले नाही बघा किती ऊन आहे. तर चला आता आम्ही गाडीत बसून तुम्हाला बोलते मी. गाडीमध्ये बसलेली आहे मी. आता माझ्या दोन आत्यांना सुद्धा मध्ये घ्यायचं आहे, त्या आहेत त्यांच्या इकडे. तुम्ही बघितलं असेल ना लास्ट टाइम व्लॉगमध्ये मी तिकडे गेलेली माझ्या दोन्ही आत्यांकडे. तर आता मी घरूनच डायरेक्ट गाडी बुक केली आणि मी चालले. तर त्या आता भेटतील पुढे. चला तुम्हाला सुद्धा दाखवते. खूप बाबा कुठे जायचं बोललो ना, एवढी घाई असते ना. जो टाइम आम्ही फिक्स करतो ना त्या टाइमला कधीच निघणं होत नाही, कधीच. काय सांगायचं, हमेशा असंच होतं, कधीच कुठे टायमावरती पोहोचायला होतच नाही. काही आता आत्यांना वगैरे घेतलं. हा आरुष मागे सुद्धा बसला. आत्या आरुष बोल, काय बोलशील का? आता मी चाचूकडे चाललोय. आणि काय करणार चाचूकडे जाऊन? मी चाचूकडे चॉकलेट घेतो. चॉकलेट घेणार चाचू करून. अजून काय घेणार तू? अजून काय नाही. आता दाखव. काय दाखवू? पुलीची गाडी. अजून काय घेणार? अजून काय नाही. चॉकलेट, पुलीची गाडी छोटी. बस एवढंच घेणार? हा. अजून काहीतरी घेणार? नको. ठीक आहे. आधी बघू शकता एवढी आरुषी बडबड चालली ना, काय सांगू तुम्हाला. नुसती बड 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 बड. बापरे लय बडबड. आणि मला खूप कसं तरी होत नाही. मला ना ट्रॅव्हल अजिबात जमतच नाही. खूप कसं तरी होतंय. आता कधी जाऊ तिकडे आणि कधी नाही असं झालंय. ते तू टाकत बस. बघू शकता किती बोलतो हा, एवढा बोलतो. तर गाईज आम्हाला खूप लेट झाला पोचायला. आमची वाट बघत सगळेजण थांबलेले जेवणासाठी. गेल्या आम्ही लगेच जेवायला बसलो. खूप मस्त असं जेवण बनवलं. जेवण वगैरे झाल्यानंतर इथे सर्वांनी रेस्ट केल्यानंतर मग चहा नाश्त्याचा टायमिंग झाला. मग आमचा चहा नाश्ता करून चहा नाश्ता करून मग गाईज मी आणि माझा दादा माझी बहिणी आम्ही चाललोय राऊंड मारायला. ही सायली आमची. सायली बघ माझ्या ब्लॉगमध्ये हाय वगैरे कर. हाय, हॅलो, हाय. तुम्हाला दाखवते माझे दादा वहिनी वगैरे. बघू शकता वहिनी तिकडे. आम्ही चाललोय. जाऊ ज्याला कम्फर्टेबल होईल त्यांना बसा. नहीं तो एक ही था, उसने दिया किसी और को तो नहीं दे दिया. काहीच तुम्ही बघितलंच. आता आम्ही माझ्या दादा वहिनीसोबत आम्ही बाहेर राऊंड मारून आलो. तर आत्ताच मी घरी आली. घरी येऊन चेंज वगैरे करा, फ्रेश केला. आता आम्ही बसलोय सर्वजण गप्पा गोष्टी करतोय. तर मला काही ब्लॉग घ्यायला जमतच नाहीये. आणि चला बघू कोणी आलं तर ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवले. बघा इथं कृतिका, सायली, कोणच ब्लॉगमध्ये येत नाही. काय करायचं. बघा माझ्या वहिनी गेल्या आता. त्या आल्या की मी दाखवते. एक मिनिट. हा बोल सायली. नाही मी इग्नोर केला. कमी नाही, जास्त झाले. खूप जास्त झाले. हो गाईज सर्वांना आताच आमची मॉर्निंग झालेली आहे. हा बोलायचं. ऐक बोल बाबा बोल. मोठ्याने बोल. काय बोलतोयस ना ते थोडं मोठ्याने बोल. आलो गाईस, हे बघ मामाची बाई, चाचूची बाई. आता मी बोलते. काय बोलतोय समजलं का तुम्हाला? मला तरी काही समजलं नाही. तर आत्ताच आमची मॉर्निंग वगैरे झाली. तर आता आम्ही चाय नाश्ता वगैरे करू. तर आता मी इकडेच आहे आत्याकडे माझ्या. तुम्ही बघितलंच ब्लॉग माझा. मला काय एवढा घेताच आला नाही. जसं घेतलं तेवढं मी ॲड केलं आहे. त्यासाठी सॉरी सर्वांना. आणि तर चला आता काय
चाय नाश्ता करताना भेटू आपण. रात्री पण आम्ही आलो राऊंड वगैरे मारून, आम्ही जेवण वगैरे केलं, गप्पा गोष्टी केल्या, खूप एन्जॉय केला आणि मग नंतर आम्ही झोपून गेलो. तेव्हाही मला काही ब्लॉग घेता आलं नाही, सॉरी. तर गाईज आमचं नाश्ता वगैरे करून झालं. नाश्ता वगैरे करून आता रेडी वगैरे होऊन मी चालली माझ्या बहिणीकडे. ती सुद्धा इकडेच राहते, मी जिकडे आले तिकडेच. तर विचार केला आत्याकडे आली तर तिला सुद्धा भेटून जावं. चालली तिला भेटायला. मध्ये बसतोय. चल आरुष. तर गाईज आताच माझ्या भावाने आम्हाला सोडलं. आता चालले मी. मुलांना थोडं खाऊ वगैरे घेतला माझ्या बहिणीच्या. आता चाललोय आम्ही. खूप ऊन आहे गाईज. तिसऱ्या माळ्यावरती आहे. लई थकली बाबा चलून. दम लागला खूप. चला हेच आहे ना. मी आले घरी तर माझ्या बहिणीचे मुलं कसे लपतायत मला बघून. ओय रिया कुठे आहे बघा. ही हाय कर. कशी आहे? बरी आहे. तू रोमिओ तू कसा आहे? हा ओय कशी आहे? खाऊ बघ. रोमिओ थँक्यू बोलली. बसली गाईज. तर गाईज बघितलंच तुम्ही माझ्या बहिणीची मुलं कशी लपत छपत होती मला बघून. आता आली. आता बोलले माझ्याशी चांगलं. बघा कशी तोंड करते. हाय कर सर्वांना. तुझं नाव सांग. काय तुझं नाव? प्रांजल. बघा प्रांजल आहे. आणि मी तुला काय बोलते? पिऊ नाही बोलत मी तुला. विसरली? रिया ना. बघा. तर गाईज आता इकडनं परत मला तिकडे जायचं पलावासाठी मध्ये आत्याकडे. मग तिकडनं निघणार आम्ही आमच्या घरी. बघा माझी आली बहिणी ते चाय घेऊन आम्हाला. चाय प्या गाईज. तर चला चहा वगैरे पिऊन घेते. मग लगेच निघायचंय घरी सुद्धा जायला. माझा भाऊ आलेला आहे तर निघते. मला खूप थांबू तर वाटते पण काय करू. काय थांबू शकत. रोमिओ बाय. बाय. चल बाय. कसं वाटलं? नेक्स्ट टाइम ये बाई राहायला ये. आता आली लगेच. चल चल बाय. बाय. बाय कर. अय्या काय झालं? बाय कर. काय झालं तुला? काय झालं? अरे बघा काय झालं काय माहिती ना. रुसलीस बेबी. मी जाणार आहे. अगं दादा आलाय खाली. बघ बोल. बाय कर. बाय कर. बाय 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 कर. कर बाय. पप्पी घे बाय कर. माशी. पिऊ पिऊ नंतर बघ माशीकडे गेल्यावर बघ. रुसली आता माझ्यावरती गाईज. काय माहिती काय झालं तुला. तर चला आता निघते मी. बाय बाय रिया. बघा रिया मला बॅग दे बोलते. माझी तुझी बॅग घेऊन जा. बाय बाय बाय. तर चला चालली मी. चला गाईज बघा रियाने मला बॅग दिली बघा. खूप भारी आहे. चला आता भाऊ थांबलाय माझा. जातो आम्ही आता. तर गाईज मला थांबायचं होतं इथे पण काय करू. तर माझा दादा आलाय घ्यायला. तर आता बघा माझ्या बहिणीवरतून बाय करते. तुम्हाला दाखवते. हा बाय करतायत मला हे. बाय बाय. पुढाय वाटतं ग. पुढाय वाटतं. चल बाय. आलेला आहे. तर बसतोय आम्ही गाडीमध्ये. गाईज आता बहिणीकडं मी आले. आत्याकडं खूप हालत खराब झाली माझी. खूप वॉमिटिंग वगैरे खूप झाली मला गाडीमध्ये. खूप त्रास होतो. असं वाटते कधी जाऊ घरी. आता जाईल वरती आत्याकडे आणि मग गेले की थोड्या वेळात आम्ही निघू मुलुंडसाठी घरी जायला. लाईव्ह सुद्धा घेतली नाही माहिती मी काल. आज मी नक्की येईल लाईव्हला. तुम्ही सुद्धा सर्वांनी या. 2000 years later. तर गाईज तुम्ही बघितलंच मी डोंबिवलीवरून आली. मी खूप थकली होती. माझी खूप हालत खराब झाली. मग घरी आल्यावरती थोडा रेस्ट वगैरे केला. रेस्ट वगैरे करून मग मी निघाली ठाणेला जायला. तिकडे माझं एक काम होतं त्यासाठी. तर चला तुम्हीसुद्धा तिकडनं आल्यावरती मला लाईव्हसुद्धा घ्यायची. मी 2 दिवस लाईव्ह घेतली नव्हती. तर खूप तिकडे जाऊन आल्यावर मला प्रवास जमत नाही. तर खूप थकली होती मी. तर चला माझ्यासोबत तुम्हीसुद्धा ठाणेला. मला माहिती आहे का मी ज्या ठिकाणी आले ना इथे ना माझं बालपण गेलं आहे. इकडे आम्ही सहसा येत नाही. महिन्यात नाही एकच चक्कर असते फक्त इकडे. तर आले तर मला माझं सगळं आठवतं आहे. खूप मिस करते मी.
एवढं मिस करते ना. तर झालं माझं काम, मी घरी जायला निघाली. घरी जाऊन तुम्हाला भेटते. गाईज, तुम्ही सर्वांनी बघितलं मी ठाण्याला गेली होती आणि मी तुम्हाला बोलली की तिकडे माझं बालपण गेलंय. म्हणजे मी राहणारी प्रॉपर मुलुंडचीच आहे आणि तिकडे माझं बालपण गेलंय. ते कसं, तिकडे माझ्या आजी आजोबा राहायचे आणि आजी आजोबाला भेटण्यासाठी म्हणा किंवा सण वगैरे, रक्षाबंधन, भाऊबीज या माझ्या स्कूलच्या सुट्टी वगैरे असतील तर मी तिकडे जायची वगैरे. तिकडे माझ्या बहिणी, माझ्या मावशा, माझे मामा, माझी मामी, आजी आजोबा असे सर्वजण राहायला होते आणि खूप तिकडे जाणं येणं असायचं अगोदर. आता तसं काहीच राहिलेलं नाही आहे का, एवढं 1% सुद्धा राहिलं नाही आहे. आणि त्या एवढ्या चांगल्या अशा आठवणी होत्या ना. आमचं बॉन्डिंग वगैरे खूप म्हणजे खूप भारी होतं, वेगळंच होतं. का त्या टायमाला मी जर ब्लॉग करत असेल तर खूप बरं झालं असतं. जाऊ द्या, काही हरकत नाही. त्या सगळ्या आठवणी माझ्या फोनमध्ये तरी नाही आहेत, पण माझ्या इथे आणि इथे कायम असतील. मी कधीच विसरणार नाही ते दिवस. आणि आता माझे आजी आजोबासुद्धा या जगामध्ये नाही आहेत. दुसरे आजोबा होते ते पण या जगामध्ये नाही आहेत. एक माझी आजी आहे, ती फक्त माझी आजी आहे ती दुसरीकडे शिफ्ट झाली आणि बाकी माझ्या मावशा पण सर्व लांब लांब राहतात. आता जिथे मी गेलेले तिथे असतात ते तिथे फक्त मामा मामीच असतात आणि मामा मामीसुद्धा त्यांच्या कामामध्ये बिझी असतात. मामीसुद्धा जॉबला असतात, मामासुद्धा जॉबला असतो. त्यांची मुलं वगैरे ते सुद्धा कॉलेज स्कूल अशामध्ये ते बिझी असतात. आमचंसुद्धा काही जाणं नसतं. त्या ते सुद्धा आमच्याकडे जास्त येत नाहीत. राहिला प्रश्न माझा तिकडे जाण्याचा, तर तिकडे मला महिन्यातनं एकच चक्कर मारावी लागते. जाण्याचं तर ना 1% सुद्धा मन नसतं, अजिबात मन जायचं नसतं. पण ना काय करू, जावं लागतं फक्त 1 मिनिटाच्या कामासाठी. तिकडे घर वगैरे आहेत माझ्या आजीचे, म्हणून मला जावं लागतं. तर खूप गेलं ना असं एवढं मन भावूक होतं ना, सगळं काही आठवतं की माझे म्हणजे सगळं काही लहानपणीचं आठवतं. त्याच्यामुळे ना जायचं मनच होत ना. असं तो एरिया जरी आला ना खूप असं कसं तरीच होतं. मी तुम्ही बघितलंच, मी ते शूट केलं, तुम्हाला बोलली मी इथले, तेव्हा तुम्ही कॅमेरा बंद केला ना, एवढं म्हणजे हे झालं ना, तुम्हाला काय सांगू. मी बोलूसुद्धा नसती शकली कॅमेऱ्यामध्ये, एवढं मला हे वाटत होतं. आता मी तुम्हाला सांगूसुद्धा शकत नाही माझ्या फिलिंग्स. आणि मग गेली, माझं जे काम होतं ते मी केलं. मामा मामींकडे पण नाही जाऊ वगैरे वाटत, पण आता शेजारीच आहे, ते सुद्धा घरी नव्हते आणि मला निघायचं पण होतं लगेच, म्हणून मी लगेच 1 सेकंडमध्ये निघाली. त्यांच्याकडे सुद्धा गेली नाही, कारण काय अगोदरसारखं राहिलंच नाही. सगळे आपापल्या लाईफमध्ये बिझी झालेत, सगळे बदलले सुद्धा आहेत, चेंजसुद्धा झाले आहेत सगळेजणं आणि कोणासोबत कॉन्टॅक्टसुद्धा होत नाही. सगळे आपापल्या लाईफमध्ये बिझी आहेत, त्यामुळे कोणाचा कॉन्टॅक्ट वगैरे होत नाही. आम्ही तर आठवणी सगळ्यांच्या काढतो हमेशा. मी तर ते दिवस आठवत राहते आणि ते दिवस कधीच लाईफमध्ये येणार नाही आहेत, कधीच येणार नाही. जे जे ते बोलतात ना, गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. ही लाईन मी खूप वेळा ऐकली होती, पण मला आता या लाईनचं महत्त्व कळते की खरंच यार, गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. खरंच यार, असे दिवस येतील असे, पण आता सगळ्यांची मनं तशी नसतील राहिली, सगळ्यांचं एकमेकांवरती प्रेम तसं नसेल, मला तरी असं वाटतंय आता. कारण तेव्हा सगळेजण लहान होते, आता सगळेजण मोठे झालेत. मोठे झाल्यावर सगळ्यांना आपला दिमाग येतो. जाऊ द्या, मला कोणाबद्दल काही बोलायचं नाही. बस माझ्या बहिणी वगैरे, माझ्या मावशा खूप अशा मस्त आहेत, खूप चांगल्या होत्या. आता मी सांगितलंच तुम्हाला सर्वांचं, पण खूप मोठा ब्लॉग होईल. नक्कीच मी एक दिवशी ब्लॉग बनवेल ह्या सर्व गोष्टींवरती. मी तुम्हाला सांगेल माझ्या आठवणी वगैरे तिकडच्या. तर मी खूप मिस करते माझ्या मावशांना, माझ्या बहिणींना, सगळ्यांना मिस करते. काय करू, आठवण करतो आणि बसतो. सगळे लांब राहतात जिकडे तिकडे, कोणाला वेळ नसतो, काय नाही, म्हणून आम्ही भेटत वगैरे नाही. पण आमचं प्रेम तर सर्वांवरती आहेच अजूनसुद्धा, अगोदरसारखंच. त्यांचं काही माहिती नाही, त्यांचं पण असूच शकेल ना, तर आमचं आहे बोललो त्यांचं पण असूच शकेल आहे ना. त्यांना पण कामामधून टाईम भेटत असेल, मी तरी असा विचार करते. पण जाऊ द्या, काय करायचं. बस मला असं तुम्हाला बोलावं असं वाटलं म्हणून मी बोलते. तर मला खूप एवढं आठवतं आहे ना, तुम्हाला काय सांगू. तिकडे गेली ना, मला असंच होतं, पण ह्यावेळेस जरा जास्तच झालं. जशी मी गेली ना, मला सगळं माझ्या लहानपणच माझ्या डोळ्यासमोर आलं. जसं काही एखादा मूवी लागला, तो मूवी मी बघते असं मला झालं. काय सांगू तुम्हाला मी. मग 1 सेकंड मी अशी थांबलीच घराकडे बघत. मग एक शेजारच्या आजी आल्या, मग त्यांच्याशी जरा 2 मिनिटं बोलली. मग त्या पण बोलत होत्या की तुम्ही येत नाही वगैरे इकडं. मी बोलली काय आजी, काय यायचं, काय आहे तिकडे आता येण्यासारखं. आजी आजोबा नाही, कोणच नाही, काय येऊन फायदा ना, उगाच आलं की आपल्या जीवाला त्रास होतो सगळ्या आठवणी करून. ह्याच्यापेक्षा आम्हाला यायलाच आवडत नाही, पण काय करायचं, जावं लागतंच. तर जाऊ द्या, आता मी बोलली तर खूप तुम्ही बोर होऊन जाणार. तर चला, मी आता घरी आली तर फ्रेश वगैरे होऊन जेवून घेते. जेवण आपलं लाईव्हसुद्धा आहे. काल 2 दिवस मी लाईव्ह घेतली नाही, 1 दिवस वाटतं. तर चला, मी जेवण करून घेते, मग आपण भेटू. बाय.